31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदतवाढ दिली होती असं जयकुमार रावल यांनी म्हटलं। त्यानंतर केंद्राने 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली असं रावल म्हणाले। काही शेतकऱ्यांकडून पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकारने केंद्राकडे सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढी संदर्भात प्रस्ताव दिल्याचं जयकुमार रावल यांनी म्हटलंय। एकट्या महाराष्ट्राने 11,25,000 टन ही सोयाबीन खरेदी केली। आपले सगळे गोडाऊन फुल झाले आणि मागच्या काळामध्ये 12 जानेवारीपर्यंत त्यांची मुदत होती। राज्याचे मुख्यमंत्री मोदींनी विशेष प्रयत्न करून केंद्रामध्ये बोलून ती 31 जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिली होती। 31 जानेवारीनंतर अजून 7 दिवसाची मुदत आपण 6 जानेवारीपर्यंत वाढवली। अजून काही शेतकऱ्यांची मागणी होती आणि मागणीनुसार आपण प्रस्ताव तयार करून 6 तारखेलाच केंद्राला पाठवलेला आहे। केंद्राला विनंती केली अजून काय आपल्याला वाढवून देता येईल, जसे काही आपल्याला त्याच्या माध्यमातून होईल। सोयाबीन हे गेल्या महिन्यात बंद होणार होतं। आपण वाढून आज देशात सगळ्यात जास्त सोयाबीन महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या वतीनं खरेदी केलेलं आहे। काही बाबतीत शेतकऱ्यांच्याकडे राहिलंय, परंतु काही बाबतीत व्यापारी साठे करतात आणि पुन्हा अशा केंद्रावर आणून सोयाबीन शिल्लक राहिले असं दाखवतात। त्याच्याबद्दल पण आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदत होईल अशाच पद्धतीचे निर्णय राज्य